इतिहासाच्या साधनामधील पुढचे साधन आपण पाहूया ते म्हणजेच मौखिक साधन. मौखिक साधन म्हणजे लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती. तर ती समाजाच्या स्मृतीमधून जपली जाते, म्हणजे लोकांच्या आठवणीमधून ती पुढे सांगितली जाते आणि मग त्यांच्याकडून त्यांच्या पुढच्या पिढीला अशा प्रकारे, जसं आजोबाकडून मुलाला, मुलाकडून त्यांच्या मुलाला म्हणजेच त्या आजोबाच्या नातवाला, अशा प्रकारे ह्या कथा पुढे पुढे चालत राहतात. ही माहिती पुढे पुढे चालत राहते. तर यामध्ये समावेश कुठल्या कुठल्या गोष्टींचा होतो, तर लोककथा, दंतकथा, ओव्या, पोवाडे, म्हणी, लोकगीते यांचा समावेश होतो. काही वेळा मौखिक स्वरूपात एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना, सण, उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. तर काही दंतकथा काल्पनिक असल्या तरी त्यामागे काही ना काही सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ दडलेले असतात. व्यक्तीची विचारसरणी आणि समूहाची विचारसरणी घडण्यात मौखिक परंपरेचा सहभाग असतो. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासामध्ये मौखिक साधनांचा उपयोग करताना इतिहासकार त्या गोष्टी तपासून तुलनात्मक पद्धतीने विचार करतात आणि इतर साधनांच्या मदतीने इतिहास लेखनासाठी त्याचा उपयोग करून घेतात. कारण काय होईल बघा, जर एखादी दंतकथा असेल आणि त्याला आपण डायरेक्ट खरं मानून जर तो इतिहास लिहिला तर तो चुकीचा ठरू शकतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी तपासायच्या आणि त्याचा तुलनात्मक पद्धतीने विचार करायचा, की त्या काळामध्ये हे असंच असेल का? ठीक आहे. तर याच्यानंतर आपण पाहूया, की प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने काय आहेत. तर प्राचीन भारत किंवा प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुगीन काळापासून साधारणतः इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड. कोणता? हा पहा, प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड. तर अश्मयुगाचा इतिहास हा पूर्णपणे कसा आहे, तो पुरातत्वीय उत्खननामधून प्राप्त झालेल्या भौतिक साधनांवर अवलंबून आहे. कारण त्या काळात त्यांनी काही इतिहास लिहून ठेवलेला नाही. एक चित्राच्या माध्यमातून वगैरे दिलेला आहे. पण त्यानंतरच्या काळातील इतिहास समजण्यासाठी लिखित साधनांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो पहा. अश्मयुगीन काळामध्ये जी काही भांडी, हत्यारं वगैरे होती, फक्त त्यावरून आणि काही गुफा चित्रे जी आहेत, त्यावरूनच आपल्याला तो इतिहास समजतो. पण त्याच्या पुढच्या काळात आहे ना, लिखित साधनांचा उपयोग केला जातो. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद. सुरुवातीला वेद हे लिखित स्वरूपात नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांमध्ये जे आहे ते देवतांची स्तुती, यज्ञविधी आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. वेदानंतर ब्राह्मण्य ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख या ग्रंथाद्वारे होते. तसेच रामायण आणि महाभारत ही महाकाव्य देखील प्राचीन भारताची इतिहासाची साधने आहेत पहा. तर प्राचीन भारतामध्ये जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य तयार झाले आहे. त्रिपिटके या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध ग्रंथामध्ये गौतम बुद्धांची शिकवण, भिक्खूंसाठीचे नियम आणि तात्विक चर्चा दिल्या आहेत. हे ग्रंथ पाली या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. जैन जे धर्म आहे त्यांचे ग्रंथ जे आहेत ते आगम साहित्य, त्यात वर्तमान महावीर यांची शिकवण आणि अहिंसेचे महत्त्व याचे वर्णन आहे. हे ग्रंथ अर्धमागधी या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. या धार्मिक ग्रंथाबरोबरच काही ग्रंथ प्रशासन, नीती-नियम आणि कायदे तसेच समाज व्यवस्था यासंबंधी देखील होते. तर लिहिलेली माहिती केवळ ग्रंथामध्येच नसते, तर ती शिलालेखांवर आणि ताम्रपटांवर देखील कोरलेली असते. सम्राट अशोकाने अनेक शिलालेख तयार करून धर्मनीती, समाजनीती याविषयीचे विचार प्रजेपर्यंत पोहोचवले आहेत. शिलालेख आणि हे लेख प्रामुख्याने ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले आहेत. त्यातील काही लेख खरोष्टी आणि आरेमाइक लिपीमध्ये देखील कोरलेले आहेत. तसेच जमिनीचे दान आणि करमाफी याविषयीचे आदेश ताम्रपटांवर कोरून ठेवले जात. या नोंदीमधून प्रशासनाची माहिती समजते बा. तर ब्राह्मी लिपी जी आहे, ते ब्राह्मी लिपी, तर इथे चित्रामध्ये पहा, ब्राह्मी जी लिपी आहे त्या लिपीमध्ये जी काही अक्षरे आहेत किंवा जी चिन्हे आहेत त्यांची आजच्या आधुनिक बाराखडीमध्ये कशा प्रकारे लिहिता येतील ते दिलेले आहेत सिम्बॉल्स, ही चिन्हे. तर त्यानुसार काय करायचंय, तुम्ही आपापल्या मित्रमैत्रिणींची किंवा कुटुंबातील सदस्यांची नावे लिहून पाहायचंय. तर काय एक गमतीशीर तुम्हाला खेळ याच्यामधून
आणि माहिती देखील कळेल. तर प्राचीन भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी परदेशी प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने देखील महत्त्वाची आहेत. त्यांनी इथे पाहिलेली शिक्षण व्यवस्था, धार्मिक जीवन, लोकजीवन इत्यादींचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यामुळे आपल्याला हे कळते की त्या काळात भारतीयांचे जीवन कसे होते बा. तर त्याच्या पुढचा मुद्दा आपण घेऊया, महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालये आणि वारसा स्थळे. तर महाराष्ट्रातली वस्तू संग्रहालये आपण का पाहायची आहेत पहा. तर वस्तू संग्रहालयामध्ये इतिहासाची साधने संग्रहित आणि प्रदर्शित केली जातात. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहेत. तिथे आपल्याला प्राचीन काळातील वस्तू, नाणी, शस्त्रे, चित्रकला, मूर्ती, हस्तलिखिते, वेशभूषा, हस्तकला आणि इतर ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, जे की मुंबई येथे आहे, हे फार प्रसिद्ध आहे पहा. येथे भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू संग्रहित केलेल्या आहेत. तर पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील वस्तू संग्रहालय विविध काळातील पुरातत्वीय वस्तू पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय येथे विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्ये, वस्त्रे आणि कलाकृती यांची दालने आहेत. ही जी काही वस्तू आहेत किंवा जे कलाकृती आहेत, त्या पूर्वीच्या काळातील लोकांच्या जीवनशैलीचे दर्शन आपल्याला घडवतात पहा. त्याचबरोबर नागपूरमध्ये मध्यवर्ती संग्रहालय आहे. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे. कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू संग्रहालय आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचे अंजनेरी येथील शांतीकृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री इत्यादी ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वस्तू संग्रहालयाची उदाहरणे आहेत पहा. इथे तुम्हाला थोडंसं स्पष्ट दिसत नसेल तर. त्यानंतर पाहूया महाराष्ट्रातील वारसा स्थळे. तर महाराष्ट्र हे एक समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेलं राज्य आहे पहा. युनेस्को या जागतिक स्तरावरील संस्थेने मान्यता दिलेली तसेच राज्य शासनाद्वारे संरक्षित अशी अनेक महत्त्वाची वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत. ती आपल्या इतिहासाची गौरवशाली प्रतीके आहेत. सर्वात प्रसिद्ध वारसा स्थळ म्हणजे अजिंठा आणि वेरूळ येथील लेणी पहा. ती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कधीपासून आहे तर 1983 साली समाविष्ट केली गेली आहे. त्याचबरोबर मुंबईजवळील घारापुरी तसेच कान्हेरी लेणी देखील प्रसिद्ध आहेत. त्यापैकी घारापुरी लेण्यांचा जागतिक वारसा म्हणून समावेश कधी करण्यात आलेला आहे तर 1987 साली. मुंबईतील विशेष सुशोभन असलेल्या म्हणजेच आर्ट डेको असलेल्या 76 इमारतींचा युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत 2018 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर आर्ट डेको म्हणजे कशा की त्यांचं जे आर्किटेक्चर आहे किंवा त्यांची बांधकामाची जी शैली आहे ती काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भव्य रेल्वे स्थानक ब्रिटिश काळामधील गॉथिक या स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे पहा. ते 1997 साली काय केलेले आहे तर जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे ना, त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पश्चिम घाट म्हणून ओळखला जाणारा पूर्ण जो महाराष्ट्रातील सह्याद्रीचा पर्वतरांगांचा परिसर आहे ना, पूर्व ज्या पर्वतरांगाच आहेत ते जैवविविधतेने परिपूर्ण असून त्यांना देखील 2012 साली युनेस्कोचे नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. तर इथे अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि वनस्पती आढळतात पहा. त्याचबरोबर युनेस्कोने नुकतेच मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून ही दिलेली आहे मान्यता. तर त्यातील 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत आणि जिंजी हा किल्ला कुठे आहे तर तामिळनाडू राज्यात आहे, पण तो देखील मराठेशाहीचाच किल्ला आहे. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याची, स्थापत्य कलेची आणि सांस्कृतिक वारशाची महत्त्वाची प्रतीके मानली जातात. महाराष्ट्रातील ही वारसा स्थळे जी आहेत ना, ती आपल्याला आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि परंपरेची माहिती पण देतात आणि ती आपल्या याची प्रतीके पण आहेत. ही स्थळे ऐतिहासिक पर्यटनाचे आकर्षण आहेत आणि यांचा अभ्यास करून आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान तर वृद्धिंगत होतो, पण आपल्याला इतिहासाबद्दल आणखी माहिती पण मिळते. तर इथे इतिहासाची साधने हा आपला पहिला चॅप्टर पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही सुधारणा पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. या धड्याचा ज्या स्वाध्याय आहे तो देखील आपण सेपरेट सोडून व्हिडिओ बनवणार आहोत आणि याच्या ज्या स्पेशल नोट्स आपल्याला लागणार आहेत, जे की 6वीच्या विद्यार्थ्यांना पण उपयोगी येतील आणि जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करतायत त्यांना पण उपयोगी येतील, अशा प्रकारे आपण त्या नोट्स ठेवूयात. तर धन्यवाद.